मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। विष्णू भगवान विठ्ठल रुक्मिणी तुमच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्रतकथाला सुरुवात करते। तर आज आपण देवशयनी एकादशीची व्रतकथा ऐकणार आहोत। जो कोणी ही कथा ऐकतो त्याचे सर्व पापांचे तर नाशच होते, पण त्याला 10,000 गायी ब्राह्मणाला दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। तर आजच्या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांचं नामस्मरण करायचं आहे, विष्णू भगवानांना तुलसी दल अर्पण करायचं आहे। तर आज आपण जे तुलसी दल अर्पण करू ते रात्रभर विष्णू भगवानांच्या चरणाजवळ तसंच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते लॉकरमध्ये ठेवायचं। म्हणजे जी पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण विष्णू भगवान जवळ आपण जे तुलसी दल ठेवलेलं होतं, तुळशीपत्र ठेवलेलं होतं, त्या पॉझिटिव्ह ऊर्जेने आपले लॉकर, आपली तिजोरी पैशांनी भरेल। या माता लक्ष्मी धावत येईल। ज्या घरात विष्णू भगवानांच्या सेवा केल्या जातात तिथे माता लक्ष्मीला बोलवायचं सुद्धा काम राहत नाही। माता लक्ष्मी आपोआप त्या घरात खेचली जाते। म्हणून विष्णू भगवानांचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं, विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचं आहे आणि ओम श्री हरी जय श्री हरी असं नामस्मरण करायचं आहे। विठ्ठल रुक्मिणीची आरती करायची, विठोबा सावळ्याचे 108 नावांचे नामस्मरण करायचं आहे। तर अशी जी स्तोत्र, जी मंत्र आणि विष्णू भगवानांचा सर्वात आवडता मंत्र कोणता आहे? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभ्यागमनं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। जो हा मंत्र आहे तो मंत्र सर्वात अत्यंत प्रिय आहे। तर या मंत्रसुद्धा आपण 108 वेळा नुसता श्रवणसुद्धा केला एकादशीच्या दिवशी तरी आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते, विष्णू भगवानांचा आशीर्वाद प्राप्त होतो। ज्या घरात जर पितृदोष असतील, कटकट होत असेल, त्यांनी गीतेचा 7वा अध्याय या 11वा अध्याय 14वा अध्याय गीतेचा ऐकावा। संक्षिप्त जे विष्णू सहस्त्र नामावली संक्षिप्त आहे, तर भागवत गीता आहे, तर ती सुद्धा तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालेल। तर अशा या सेवा तुम्ही एकादशीच्या दिवशी दिवसभरापर्यंत रात्रीपर्यंत केव्हाही करू शकतात। तर एकादशीचं पारण मुहूर्त सकाळी 5:30 ते 8:30 वाजेपर्यंत आहे। तर सर्वांनी 5:30 ते 8:30 वाजेपर्यंत पारण मुहूर्त सोडून घ्यायचं। आपला प्रदोष हा या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोष येत नाही आहे, तर एकादशीच्या म्हणजे शुक्रवारी प्रदोष येणार आहे। संतान प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी शुक्र प्रदोष अत्यंत महत्त्वाचा आहे। तर या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवून आपल्याला रुद्राभिषेक करायचा, एक लांबवातीचा दिवा लावायचा आहे, गहू अर्पण करायचे, तीळ अर्पण करायचे, 108 तांदूळचा दाणे अर्पण करायचे आहेत, 108 बेलपत्री अर्पण करायचे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा, प्रदोषव्रताची कथा ऐकायची आहे। तर अशा या सेवा पूजा पाठ जर आपण केल्या तर हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे राहतात। तर सर्वांनी या सेवा करून घेण्याचे करावे। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। युधिष्ठिराने विचारले, केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा। श्रीकृष्ण म्हणाले, हे पृथ्वीचे पालन करणाऱ्या राजा, जी कथा पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो। नारदाने विचारले, पित्या ब्रह्मदेवा, आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्म्य काय आहे ते मला सांगा, कारण मला विष्णूची आराधना करायची आहे। ब्रह्मदेव म्हणाले, कलियुग आवडणाऱ्या मुनिश्रेष्ठा, तू चांगले विचारलेस, तू खरोखरच वैष्णव आहेस। त्रैलोक्यामध्ये एकादशीसारखे दुसरे पवित्र व्रत नाही। हे व्रत पुण्यकारक असून ते पापांचे नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते। ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे। आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्या किंवा शयनी या नावाने प्रसिद्ध आहे। ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे। आता मी तुम्हाला एकादशीची पुराणातील कथा सांगते व ती कथा ऐकल्याने महापापांचा नाश होतो। पर्वतासारखे जी पण पापे आहेत ते जळून भस्म होतात। ब्रह्महत्येसारखे पापे जळून भस्म होतात फक्त श्रवण केल्याने।
पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता। तो चक्रवर्ती, सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता। तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे करीत असे। त्याच्या राज्यात कधीही दुष्पळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आदी व्याधी नव्हत्या। त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते। ते अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली। एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही। त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भुकेने आर्त झाले। राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, मृत्यूयज्ञ, अग्निहोत्री व वेदायन हे सर्व बंद पडले। तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले, राजा, प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐक। पुराणांमध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे। ते पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे, म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात। नारायण सर्वांच्या हृदयात राहतो। हा भगवान विष्णू प्रजन्य रूप आहे। प्रजन्याची वृष्टी तोच करतो। त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते। हे राजा, असा हा प्रजन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो। तेव्हा नृपश्रेष्ठा, ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी कर। राजा म्हणाला, प्रजाजनो, तुम्ही सांगितले ते अगदी खरे आहे। अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे। सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे। सर्व भूत मात्र, प्राणी मात्र अन्नातूनच निर्माण होतात। जगाचे जीवन अन्नावरच चालते। पुराणात व लोकांच्या तोंडून मी असे ऐकले आहे की राजाच्या अनाचारामुळे प्रजाजनांचे दुःख भोगावे लागते। मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे। मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही, तरीही प्रजाजनांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीत आहे। राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला। तेथे तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनीच्या आश्रमांना त्याने भेटी दिल्या। त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेल्या अंगिरा ऋषी दिसला। त्याच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या। तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे काय असे वाटत होते। त्या राजाला पाहून माधांता राजाला आनंद झाला व तो रथातून उतरून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला। त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले व राज्यातील राजा, प्रधान मित्र, भांडार देश, किल्ले व सेना या राज्याच्या 7 अंगाविषयी कुशल विचारले। राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषीचे कुशल विचारले। नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले। मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला, मुनीश्रेष्ठा, मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो, तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही। माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी पायापाशी आलो आहे। तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्याचे समाधान होईल असा उपाय सुचवावा। अंगिरा ऋषी म्हणाला, राजा, हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात। या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आणि धर्माचे 4 चरण संपूर्ण आहेत। या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे। असे असता राजा, तुझ्या राज्यात एक शूद्र तप करीत आहे, करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ वर्षत नाही। तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर, म्हणजे दोष दूर होईल। राजा म्हणाला, तपश्चर्या करणाऱ्या त्या शूद्राने माझा काहीच अपराध केला नाही। तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही। तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा धार्मिक उपाय सांगा। ऋषी म्हणाला, राजा, असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशीचे व्रत कर। या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल। ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे, सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे। राजा, तू आपल्या परिवारासह प्रजाजनांसह या एकादशीचे व्रत कर। मुनीचे म्हणणे ऐकून राजा घरी परतला। आषाढ महिना आल्यावर त्याने पद्य शयनी एकादशीचे व्रत केले। ब्राह्मण, वैश्य, शूद्र या 4 वर्णांच्या प्रजाजनांनी हे व्रत केले। राजा त्या सर्वांनी असे व्रत करतानाच मेघांनी वर्षा सुरू केली। सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली। ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले। याकरता पद्य एकादशीचे उत्तम व्रत अवश्य करावे। हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे। या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो। याप्रमाणे ब्रह्मांड पुराणातील पद्य एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले। श्रीकृष्ण पर्ण नमस्तु। तर असे हे आषाढी एकादशीची व्रतकथा होती, तर मी ती तुम्हाला सांगितली। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही व्रतकथा आवडली असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा।